आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। त्या गोपिकेने उत्तर दिलं, ऐक, आज तो अक्रूर आला आणि माझ्या भगवंताला घेऊन गेला, उद्या दुसरा एखादा अक्रूर येईल, माझ्या चित्रातल्या सुद्धा भगवंताला घेऊन जाईल, म्हणून मी त्याला पायच काढले नाही। भाव जर असेल ना तर यासारखा भाव लागतो। म्हणतात ना, देवा शान पावायचा नाही र, देव आशान पावायचा नाही र, देवा बाजारचा भाजीपाला नाही र, देवा बाजारचा भाजीपाला नाही र। तो आशान पावायचा नाही, त्यासाठी तुमचा भाव अपेक्षित आहे। आणि म्हणून भाव कसा पाहिजे? भाव तुमचं कर्मावर तुमचा भाव अपेक्षित आहे। आपली तुका म्हणे सत्य, कर्मा भावे साह्य, घातली अभय नरका जाणे, त्यावर तुमचा भाव अपेक्षित आहे। मग काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची, त्यासाठी तुमचा भाव अपेक्षित आहे। मग चला, भगवंत एकदा गोकुळात गेले आणि गोकुळात गेल्यानंतर त्या ठिकाणी गोकुळातल्या त्या गोपाळांची अवस्था भगवंताने बघितली। भगवंताने बघितल्यानंतर भगवंत म्हणतात, अरे काय तुम्ही अवस्था करून घेतली? आखे माझ्यासारखीच होती ते, पण आता मी वारा आला तरी उडून जाईल। काय झालं, त्या दिवशी मी कीर्तनाला गेलो आणि असं चोपदार हे बरं आहे, पण दुसरं कोण आहे? हे मिशा असंच होतं, मिशा असंच टाईट फिट, आणि ते आलं मला म्हणते, वय बाजूला महाराज येतात मागून। अरे म्हटलं, मीच महाराज आहे। आता त्याचंही काय चुकलं? आता गाडी आली, दाढी आली, आता फक्त बॉडीच राहिली, तेवढी येईल। ते तेवढे, कारण की कीर्तनकार म्हटल्यावर तीन गोष्टी पाहिजे दादा, गाडी, दाढी आणि बॉडी। आता 2 गोष्टी आल्यात, फक्त तिसरी बाकी। तेवढा आता सप्त्यांचं खाऊ जरा वाढावं लागत। अशी अवस्था भगवंताने बघितल्यानंतर भगवंत म्हणतात, गोपाळांनो, आपल्याला एक मंडळ स्थापित करायचंय, अखिल महाराष्ट्र चौर्य मंडळ स्थापित केलं भगवंताने ते चौर्य मंडळ स्थापित केलं आणि सांगितलं, काय सांगितलं? अभंगाचं पहिलं, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, वा 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 वा, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे 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 मागे। अभंगाच्या पहिल्या चरणात, गवळणीच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे। विनंती केली गोपाळांना, अरे काय तब्येती झाल्यात? आता गोपाळ म्हटले, काय करू, घरचे डेअरीला नेतात, डेअरीला कोणीच देत नाही, आता करायचं काय? भगवंत म्हणतात, काळजी करू नका, अखिल महाराष्ट्र चौर्य मंडळ स्थापित केलं आणि स्थापित केल्यानंतर प्रत्येकाला सांगितलं, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, प्रत्येकाला सांगितलं। आणि मग त्याच्यात एक पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, बोबड्या म्हटला, भगवंता हे बघ, आपण नाही येणार तुझ्यासोबत, मी त्या दिवशी गाया घेऊन गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते नदीवर मी तिकडे घसरून पडलो,
आणि तिकडून मी पडलो आणि तुम्ही निघून आले कुशाल. मी काही येणार नाही. आता त्याची भाषा बोबड म्हटलं ती बोबडच बोलणार. आले दायबा कुतना, आले दायबा कुतना, मी नाही येणार तुझ्या संगतीला. आले दायबा कुतना, मी नाही येणार तुझ्या संगतीला. दायबा कृष्णा मी नाही येणार तुझ्या संगतीला. अरे दायबा कृष्णा मी नाही येणार तुझ्या संगतीला. आले दायबा कृष्णा मी नाही येणार तुझ्या संगतीला. आले दायबा कृष्णा मी नाही येणार तुझ्या संगतीला. दायबा कृष्णा मी नाही येणार तुझ्या संगतीला. दायबा कृष्णा मी नाही येणार तुझ्या संगतीला. आधीत एकदा थमदी पोल मिळून, आधीत एकदा थमदी पोल मिळून, तातल्या तोलायला गेलो लेबा, तातल्या तोलायला गेलो लेबा, थमदे निघून गेलो लेबा, थमदे निघून गेलो लेबा. मी तर एकटा लायलो लेबा, मी तर एकटा लायलो लेबा. तुबु 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 धरलो लेबा, तुबु 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 धरलो लेबा, बुतु 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 मारलो लेबा, बुतु 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 मारलो लेबा. दायबा कुतना मी नाही येणार तुझ्या संगतीला. अरे दायबा कृष्णा मी नाही येणार तुझ्या संगतीला. अरे दायबा कृष्णा मी नाही येणार तुझ्या संगतीला. आले दायबा कृष्णा तुझ्या संगतीला. तो काय म्हणू लागला अथित एकदा थमदी पोल मिळून, आधीत एकदा थमदी पोल मिळून, तातल्या तोलायला देलो लेबा. त्याला काकड्या म्हणता नव्हते ते तातल्या म्हणायचं. तातल्या तोलायला देलो लेबा, थमदे निधून देलो लेबा, मी तर एकदा लायलो लेबा. मल्याच्या मल्यामध्ये धरलं लेबा. त्या मळ्याच्या मालकाने मला धरलं, मला दुबु 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 मारलं लेबा. मी बुद 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 लल्लो लेबा. आले दायबा कुतना मी नाही येणार तुझ्या संगतीला. आले दायबा कुतना मी नाही येणार तुझ्या संगतीला. हा मी येणार नाही तुझ्या संगतीला येणार नाही. हा मग भगवंत म्हटले तू काळजी करू नको. काय कर, मी तुला पोटभर देईल, त्याची काहीच काळजी नाही. तुला पुन्हा तुझ्यावर असा प्रसंग येणार नाही. म्हणून याल तरी अरे लागे अबघे माझ्या मागे मागे. तू ये, तुला कोणतीच काळजी पडणार नाही. असं काहीतरी करतो. आणि मग भगवंताने त्याला सांगितलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात, आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरी, 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 आजी देतो पोट भरी. पुरे मना लेतो वरी, पुरे मना लेतो वरी, पुरे पुरे मना लतो भरी, पुरे मना लेतो वरी, पुरे मना लेतो वरी, वरी पुरे मना लतो भरी. आजी देतो भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. यांना नाही कळणार, आपल्यालाच कळणार ते. आज झाकली मोठ असं शिकणार आहे. कशाची? 1.25 लाखाची. 2 लाखाची नाही बाबा. हा अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराजांनी पहिल्यांदा एक चाल लावली, दुसऱ्यांदा एक चाल लावली. अगदी गोड चालीत त्यांनी, चालीचे नाहीत ते, परंतु त्यांनी चालीत गाऊन दाखवलं. हा अभंगाच्या दुसऱ्या चरणात दाखवलं की आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. हा
या तुम्ही माझ्या माग, तुम्हाला पोटभर देणार. हा फक्त त्यासाठी काय करावं लागेल, हळूहळू चला. हा कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी बोलू नका, फक्त हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. मग त्यासाठी काय करावं लागेल. भगवंत म्हणतात तुका म्हणे सांडा गाठी तेने नका भरू पोटी. हा त्यासाठी तुम्हाला तुमच्या ज्या अंतकरणात गाठी आहेत ना त्या सांडाव्या लागतील. गाठी तरी कोणत्या, काम क्रोध केले घरी ते, काम क्रोध केले घरी ते, काम क्रोध केले घरी ते, काम क्रोध केले. तुका मन देहा भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घरी ते, काम क्रोध केले घरी. तुका मन देहा भरीला विठ्ठले, काम क्रोध केले. मग त्यासाठी आपले घर खाली करावं लागेल. काम क्रोध हे आपले षड विकार आहेत ना त्यासाठी खाली करावं लागतील. अरे जर विचार केला आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अशी आई होऊन गेली, त्या मातेनं हे सगळे 6 खाली केले आणि त्या राजाला घडवलं. त्या मातेचं नाव जिजाऊ मासाहेब. हा तुमच्या जवळच आहे. विचार जर केला त्या मातेचे फार मोठे उपकार आहे. जर विचार केला, ऐका दादा, आज आपण या ठिकाणी कीर्तन श्रवण करत नसतो दादा, आज आपण कुठेतरी नमाज पढत असतो. हे उपकार फक्त त्या मातेचेच दादा. आणि जर एका ठिकाणी एका कवीने वर्णन केले, ऐका. अरे कोई सांप के कोख से पैदा होता है, कोई बाप के कोख से पैदा होता है. अरे कोई बाप के कोख से पैदा होता है, कोई सांप के कोख से पैदा होता है, लेकिन वैसी माँ थी यारो, उसने बापू का बाप पैदा किया था, बापू का बाप पैदा किया था. आणि म्हणून अरे पूरी दुनिया पर राज किया था उसने, जिसका जिस्म फौलाद का था. अरे मरते दम तक नहीं झुका किसी के सामने, क्यों हिंदुस्तान की औलाद था. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. कर्म करायचं असेल तर त्यांच्यासारखं केलं पाहिजे. म्हणून एक गीत आहे बा, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप तो शिवबा जन्मला, बापाचा बाप शिवबा जन्मला. कर्म जर केलं पाहिजे तर यांच्यासारखं केलं पाहिजे, कारण की त्याला किंमत आहे. हा म्हणून त्या ठिकाणी तुका म्हणे सांडा गाठी तेने नका भरो पोटी. मग या गवळणीचा असा अर्थ होतो. परंतु चला आपल्याकडे राहिला अर्धा तास. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं का काय महत्वाचं असतं, चरित्र. वा चरित्र महत्वाचं असतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र महत्वाचं आहे आणि त्यासाठी चरित्र करणं हे महत्वाचं आहे. म्हणतात ना कृष्णाचं उच्चारण आणि रामाचं आचरण हे महत्वाचं आहे. ह्या दोन गोष्टीची नाहीतर कृष्णाचं काही लोक आचरण करतात आणि रामाचं उच्चारण करतात, ते उपयोगाचं नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे चरित्र महत्वाचं आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग ते सांगणं महत्वाचं आहे. भगवंत मथुरेमध्ये जन्माला आले. 8वा पुत्र यशोदा आपलं देवकी माता आणि वसुदेव यांना झाला. आणि मग वसुदेव भगवंताला घेऊन त्या ठिकाणी गोकुळा जाण्याचं ठरवतात. मग भगवंत म्हणतात मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला मज नी गोकुळाला. माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते. मग घेऊन चला मला तिथे. मग भगवंताला उचलतात. उचलीला कमलापती पायीची बंधने गळती. भगवंताला उचलल्यानंतर आपोआप पायीची बंधने गळाली आणि भगवंताला घेऊन निघाले. यमुना मैयाचा आडवा चालला, पुर चालला अचाट. भगवंताने विचार केला अरे बापाच्या नाकात तोंडात पाणी जाते,
मग भगवंताने काय केलं, आपला एक अंगठा बाहेर काढला पायाचा आणि यमुना मैयाला दर्शन दिलं. यमुना मैयाने भगवंताच्या वडिलांना म्हणजे वसुदेवांना वाट दिली आणि वाट दिल्यानंतर भगवंताला घेऊन वसुदेवजी गोकुळात गेले. गोकुळात गेल्यानंतर तिथून माया उचलली, तिला टोपलीत टाकलं, भगवंताला त्या ठिकाणी ठेवलं. भगवंताला घेऊन भगवंताला तिथे ठेवल्यानंतर मायेला घेऊन वसुदेवजी परत मथुरेत आले. मथुरेत आल्यानंतर तिकडं फार आनंद झाला. मात्र इकडं दुःखाचा प्रसंग ओढावला. दुःखाचा प्रसंग आता रडे माया करी आकांत. माया ती रडू लागली. रडू लागल्यानंतर त्या कंसाचे सैनिक जागे झाले. कंसाचे सैनिक जागे झाल्यानंतर पळत पळत गेले. राजेसाहेब, पुत्र जन्मलाय, काहीतरी बाळ झाले, तुम्ही जाऊन पाहावं. आता कंस धावत धावत झाला. त्याने बघितलं, अरे निष्पाप आहे, कसं मारायचं विचार केला, परंतु नको, 8व्यापैकी हाच 8वा असला तर. मग कंसाने विचार न करता ते घेतलं, मायेला घेतलं, हातात घेतलं, पाय धरला, गर 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 फिरवली आणि आभाळाच त्याच्या हातातून सुटली. मग वर गेल्यानंतर ती सांगते, तुझं लागे वधी उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा रे. तुझं लागी वधी उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा आधी. तुझं लागे वधी, तुझं लागे वधी उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा तुझं लागी वधी उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा आधी. सांगितलं म्हटल्यानंतर कंसाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. मात्र दुःखित झाला तो. मात्र इकडे गोकुळात इतका आनंद झाला. गुडिया तोरणे करती कथा गाती जाणे. अशा काही गोपिकांना आनंद झाला. सकाळची वेळ होती. सकाळची वेळ असल्या कारणानं सुनंदा म्हणजे नंदराजाची बहीण ती उठली आणि महालामध्ये गेली यशोदा मैयाच्या. तिने बघितलं त्या ठिकाणी यशोदा मैयाला मुलगा झालाय. बघितल्यानंतर तिला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, तिथून पळत सुटली. आणि कुठं आली, नंदराजा दूध काढत होते, त्यांच्यापाशी आली. तिला बोलताच येईना. ती म्हणायची, भैया 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 असं म्हणायची. तिला पुढचं काही म्हणत आठवत नव्हतं. पण ती भैयापाशी गेल्यानंतर म्हणायला लागली, थोडं तिला उच्चारायला येऊ लागले. मग म्हणायची, आपको लाला भयो, आपको लाला भयो असं म्हणायला लागल्या. लगेच त्या नंदराजाने आपली पंचरत्नाची माळ काढून सुनंदाच्या गळ्यात घातली. नंदराजा त्या ठिकाणी आल्यानंतर बघितलं, अगदी गोड त्याचं हुबेहूब चित्र बघितलं. आनंद झाला. नंदगरा नंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. नंदघरा नंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की रे. नंदगरा नंद भयो रे, जय जय कन्हैया लाल के. नंदघरा नंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की रे. जय जय कन्हैया लाल की, जय मुकुंदा लाल की. 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 नंदगरा नंद भयो रे, जय जय कन्हैया लाल के. नंदघरा नंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की रे. कान्हा जन्मला कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला कृष्ण जन्मला. कान्हा जन्मला, कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला. नंदराजा घरी आज आनंद झाला. 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 कान्हा जन्मला कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला. कान्हा जन्मला कृष्ण जन्मला. कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला. मग आनंद लागला त्या ठिकाणी. आनंद, त्या आनंदाला पारावारा नाही. आणि म्हणून अशा काही मुली त्यांचं वयोगट 19 ते 25 या वयोगटातल्या मुली
रोज त्या कृष्णाला पाहण्याकरता जायच्या. MH19 ते MH25 पर्यंतच्या मुली त्या कृष्णाला पाहायला जायच्या. सकाळी एक साडी, दुपारची एक साडी, बरं का बाबा, संध्याकाळची एक साडी, 3 साड्या बदलून जायच्या. आणि एका म्हातारीने बघितलं, MH95 वालीने बघितलं बरं का आजी. MH95 वालीने बघितल्यानंतर अरे ह्या मुली सकाळचं एक साडी, दुपारचं एक साडी, दुपारचं एक साडी घालून कुठं जातात. मग तिला राहवलं नाही. दुसऱ्या दिवशी ती आडवी चाली. कोणाला? त्या MH19 ते 25च्या मुलींना आडवी आली. आडवी आल्यानंतर विचारलं, ए कुठं जाताय तुम्ही रोज? त्यावेळेस त्या मुली म्हटल्या, ए आजी सर बाजूला, अख्ख्या जन्मभर तू वारी नाही केली, कुठं नाही केलं, आता आम्ही करतोय वाऱ्या, तर करू दे. अगं तसं नाही, पण तुम्ही जाताय कुठं एवढ्या सजून धजून, रोज जाताय, मला सांगा तरी. असं म्हटल्यानंतर त्या गवळणीने सांगितलं मग आपल्या नंदराजाला मुलगा झालाय आणि तो मुलगा पाहण्यासाठी आम्ही जातोय. असं म्हटल्यानंतर तिला इतका आनंद झाला. ती गेली, तिच्या घरामध्ये गेली आणि तिचा लग्नाचा शालू होता आणि तिचं नाव मालू होतं. मालूनी घातला शालू, घातला तर घालता उलटाच घातला. उलटा घातल्यानंतर आता त्या म्हातारीच्या लागलं हाताला मेकअप बॉक्स. MH95 वालीच्या वय तिचं किती? 95. आणि तिच्या लागला हाताला मेकअप बॉक्स. पाहता काय माझ्याकडे तुळू मेकअप बॉक्स हाताला लागला. आता तिने ती पहिल्यांदा लाली लागली हाताला, लाली हॉटेल लावतात ना, ती लाली लागली. आता तिचा हात असं व्हायचं. ती लाली हॉटेलला लागायच्या ऐवजी ती लागली डोळ्याला. आता तिने काजळ घेतलं, काजळ लागलं हॉटेलला. आता करायचं काय? आता ती असं, आता गवळा नाही, मी माझं मनाचं नाही सांगत. ओठ पे कुमकुम नयनों में मिसरी, सिर पे काजल गाती रहे, हरि के गुण गाता दीवानी बनी. गवळण दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी. आणि मग ती तिथून निघाली. तिने शालू उलटा घातलेला आणि ती निघाली, घराच्या बाहेर आली. आता तिकडून त्याचा MH105 वाला तिचा नवरा आला. त्याने लांबूनच बघितलं, इथं माझ्या लग्नाची बायको दिसती. बघितल्यानंतर आणि त्याने लांबूनच बघितलं, हिने तर लग्नाचा शालू घातलाय आणि तो पण उलटा घातलाय. पळत ते म्हातारं तिच्या पाशी आलं बरं का बाबा. पळत आल्यानंतर ते म्हणतंय, अगं हे काय केलंय तू? ते काजळ डोळ्याला लावलंय, ती लाली इकडे लावली. काय केलंय तू हे? आणि ते शालू उलटा घातलाय, काय केलंय तू? ती म्हटली, आपल्या गोकुळात नंजराजाला मुलगा झालाय, ते पाहण्याकरता चालले. मग हे शालू का उलटा घातलाय? नाही, ते आता मुली सजून बाजून जातात, मग मी सजायला नको. आणि मग तू 1 लाखाचा शालू ते आमची येवल्याची आहे महाराज, येवल्याची पैठणी साडी ती घातली आणि निघाली. मग म्हटली, मग चला तुम्ही पण माझ्या हाताला धरा. तू म्हटला नको, हाताला धरलं की डोकं फिरतंय. प्रमाण देऊ? तू म्हटलं हाताला नको, हाताला धरलं की डोकं फिरतंय, हाताला नको, चल. मग तसं मग तिला घेतलं आणि त्या ठिकाणी गोकुळामध्ये गेले. ते बघितल्यानंतर अशी अवस्था. पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन. दिन वेदियल मन, दिन वेदियल मन. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन. मग अशी अवस्था बघितल्यानंतर फार मन मोहून गेलं. त्याला पाहिल्यानंतर अशी अवस्था त्या ठिकाणी झाली. आणि मग गुडिया तोरणे
करती कथा गाती गाणे. हा फार आनंद त्या गोकुळामध्ये झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, इतका आनंद त्या गोकुळामध्ये झाला. आणि मग एक गवळण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आली. तिला सुद्धा इतका आनंद झाला की तो गगनात मावेत नव्हता. मग भगवंत थोडे मोठे होऊ लागले. थोडे थोडे मोठे होऊ लागल्यानंतर आता रांगायला लागले भगवंत. रांगतात कसे? तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत, रंगनी रंगनाथ तुम्ही देखीला साधन. रंगनी रंगनाथ तुम्ही देखीला साधन. हा रंगनी रंगनाथ तुम्ही देखीला साधनी. रंगनी रंगनाथ तुम्ही देखीला साधनी. रंगनी रंगनाथ तुम्ही देखीला साधनी. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत. तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत, रंगनी रंगनाथ तुम्ही देखीला साधनी. 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 मग तो रांगू लागला. रांगणं म्हणजे त्याचं फार अप्रतिम होतं. हा मन मोहन घ्यायचा. मन मोहिले गोविंदे. हा त्याचं रांगणं असं होतं. रंगनी रंगनाथ तुम्ही देखीला साजणी. हा इतकं काय गोड स्वरूप त्याचं होतं. आणि मग तो थोडा मोठं होऊ लागल्यानंतर ते आता खोड्या करू लागलं. खोड्या करू लागलं. एक गवळणींनी सांगितलं, हे कृष्णा हे बघ, माझ्या घरी येऊन उगाच तू आमच्या खोड्या करू नको, नाहीतर तुझ्या घरी जाऊन तुझ्या आईला नाव सांगल. असं म्हटल्यानंतर भगवंत म्हणतात, हे गोकुळांनो हिचा जीवाचा नंबर घ्या रे. संध्याकाळी हिच्याकडे पाहूच. मग तिचा जीवाचा नंबर घेतला. आणि मग तिचं घर नंबर घेतल्यानंतर संध्याकाळी तिचा नवरा ढिरीवाला तो बाहेर झोपला होता. यांनी एक माठ भरून आणला. कशाचा? दही दुधाचा. तिच्याच घरातला काढला. बाहेर आणल्यानंतर ते झोपलं तो घोरत असं. झोपल्यानंतर याने माठ घेतला दंडशी असाच आदळवला त्याच्या ढिरीवर. असं आदळवल्यानंतर त्याच्या पोटाला मात्र जखमा झाल्या. आणि दुसऱ्या दिवशी तिला इतका राग आला, तिने भगवंताला म्हटली, काही झालं तर याला शिक्षा द्यायचीच. असं ठरल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तिने तो भगवंत तिकडे आले होते. भगवंताचा हात धरला. भगवंताचा हात धरल्यानंतर म्हटले, आता याला यशोदा मैयाकडं न्यायचं म्हटल्यानंतर तिने हात धरला. घेऊन चालू लागले नंतर राजाच्या वाड्याकडं. आता तेवढ्यात आता भगवंत हुशार होती, चतुरात शिरोमणी. तेवढ्यात तिचा नवरा पूर्ण येत होता. ही मात्र एवढ्यातच याला मात्र आज दाखवायचंच, मी काय ते दाखवायचंच. ही म्हटली एवढ्यातच तिचं चाललं होतं. पण तिचा नवरा आला. आणि नवऱ्या आल्याच्या नंतर भगवंताने काय केलं, अलगत त्याचा हात काढून घेतला. नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला. हातात हात दिल्यानंतर ती घेऊन चालली ना नवऱ्याला. कुठं? नंदराजाच्या वाड्याकडे. पाहता काय माझ्याकडे तुम्ही. घेऊन चालली. आता घेऊन चालल्यानंतर तिकडे गेली, वाड्याकडे गेली. यशोदा मैयाच्या वाड्यासमोर येऊन उभी राहिली. ए मैया, ए यशोदा, तुझ्या लालाला काही सांग. हे बघ आज सुद्धा रंगे हात पकडून आणला.